स्वयंपाकघरामध्ये जेव्हा स्त्रिया उभं राहून काम करतात त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे, आणि जे वर्क फ्रॉम होम काम असतं त्यांचं, त्यांनाही खूप खूप तास बसायचं असतं. तुम्ही म्हणालात की थोडंसं फिरून यायचं, बरोबर, पण तरी सुद्धा जे पोश्चर खाली आहे तर ते कुठे ठेवायला पाहिजे, किंवा बऱ्याच महिला किंवा पुरुष सतत मोबाईल बघत असतात, त्यामुळे ना इथे एक थोडासा असा हम्प येतो. तर त्यासाठी काय करायचं? दर 1 तासाने कंपल्सरी उठायचं आहे. आणि ज्या लोकांना मान दुखते, अवघडते, अशा लोकांनी किंवा ज्यांचं सतत एकटक बघण्याचं काम आहे त्यांनी कंपल्सरी अर्धा तासाने 1 तासाने उठायचं आहे. 2 मिनटं वॉक करा, मान उजवीकडे डावीकडे करा, खाली वरती करा, आणि त्याचबरोबर नाकामध्ये 2 थेंब पाणी सोडलं तर तो अवघडलेलापणा जो आहे, जडपणा आहे मानेमध्ये येणारा, तो कमी होतो. खूप वेळ मांडी घालून बसू शकत नाहीये किंवा मुंग्या येत आहेत सतत, तर या पाठदुखीमुळे कुठले विकार उद्भवतात? तर पाठदुखी जेव्हा होते त्यावेळेस बऱ्याच वेळा ती कोणत्या प्रकारची आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. पॅथॉलॉजिकल आहे, मेकॅनिकल आहे, का डिस्क क्लिप झाल्यामुळे आहे. जे पॉडकास्ट ऐकतात एक लक्षात घ्या, ही डोक्याची पहिली घंटा आहे की कंबर रोज सकाळी अवघडते. 3ऱ्या स्टेजमध्ये पेशंटला मुंग्या यायला चालू होतात, कारण ती गादी बाहेर आलेली असते, 9ला चिकटते. मग गादी जेव्हा बाहेर येते 9ला चिकटते त्यावेळेस पेशंटला मुंग्या चालू होतात. मग कधी काही पेशंटला मुंग्या ह्या फक्त कमरेत असतात. सैफ अली खानचं मध्ये जे काही झाली होती इंजुरी, आणि डॉक्टर सांगत होते की ते पाणी बाहेर लीक झालं होतं, बरोबर, पण जर का ते थोडंसं इंचभर पण तिकडे गेलं असतं तर ते धोका. काय आहे ते एक्झॅक्टली समजून सांगा. नमस्कार मंडळी, 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला सतत पाठदुखी जाणवते का, किंवा पाठदुखीमुळे आपण कुठल्या विकारांना आमंत्रण देतोय याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर विराज भंडारी आलेले आहेत, जे की मणक्याचे स्पेशलिस्ट आहेत. आयुर्वेदावर त्यांचा गाढा अभ्यास आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परदेशातल्या आणि प्राचीन भारतीय उपचार पद्धती अशा दोन्ही पद्धतींनी त्यांनी 20,000हून अधिक पेशंट्सला बरं केलेलं आहे. यशस्वीरित्या त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन न करता आपली पाठदुखी, कंबरदुखी किंवा स्पाईन रिलेटेड कुठल्याही समस्या असतील तर त्या बऱ्या होऊ शकतात. त्या कशा हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांचं स्वागत करू. नमस्कार डॉक्टर, तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. ॲक्च्युली मी वाट बघत होते खरं तर की आपला हा एपिसोड कधी शूट होईल आणि मी तुमच्याशी कधी गप्पा मारेन, कारण मी तुमचे सगळे पॉडकास्ट आधीचे पाहिले. तुमचा जो अभ्यास आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आपल्या चॅनेलवर खूपसे असे जे प्रेक्षक असतात ते प्रश्न विचारत असतात की ही समस्या आहे, ती समस्या आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही योग्य आहात हे मार्गदर्शन करण्यासाठी, कारण आजचा विषय आहे पाठदुखीवर काय उपचार असू शकतात आणि काय उपाय केले पाहिजेत, किंवा पाठदुखी होऊच नाही म्हणून आपण काय करायचं. तर अगदी बेसिकनी सुरुवात करूया की पाठदुखी ही काही ठराविक वयानंतर सुरू होते, पण ती होऊच नाही म्हणून मग काय करायचं, त्यासाठी पोश्चर्स आपले कसे असायला हवेत, काय, ही बेसिक माहिती जरा आम्हाला सांगा. एक लक्षात घ्या, पाठदुखी म्हटलं की हा कंबर दुखते, पाठ दुखते, हे आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा आपण हे ऐकतो. बऱ्याच सिरियलमध्येही बघितलं जातं, बऱ्याच टी व्हीच्या ॲडमध्ये बघितलं जाते, अरे कंबर दुखते, बाम लाव, मूव लाव. तर एक लक्षात घ्या, पाठदुखी जी आहे ती होण्याच्या मागे पहिली 3 कारणं महत्त्वाची आहेत. एक म्हणजे पोश्चर, दुसरा म्हणजे आहार, आणि तिसरं म्हणजे तुमचा मानसिक होणारा त्रास किंवा स्ट्रेस. कारण इमोशन्स हे सगळे आपल्या पाठीमध्ये, मज्जातंतू ही सगळी मागणं गेलेली आहे. सगळा स्ट्रेस, सगळे विचार हे मज्जातंतूमधनं ऑर्गनकडे शिफ्ट होत असतात. तर पहिलं पोश्चर जे आहे, आपण जे उठतो, बसतो, झोपतो, या सगळ्या हालचाली सकाळी उठल्यापासून कमीत कमी आपण 400 ते 500 हालचाली करतो. अरे बापरे. म्हणजे सोपं, आपण सगळ्यात पहिली हालचाल करतो की बेडवरनं उठतोय, पण ते उठत असताना बऱ्याच वेळा एखादा झटका किंवा एखादं ट्विस्टिंग आपण चुकीचं केलं आहे, एखादं पटकन घाई गडबडीत उठलोय आणि ते उठताना 3 मुवमेंट जर चुकून झाल्या 1 सेकंदामध्ये तर ती गादी बऱ्याच वेळा बाहेर येते.
गादी बाहेर यायचं किंवा मणके दुखीचं सुरुवातीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे न्यूक्लियस पल्पस बाहेर पडणं. न्यूक्लियस पल्पस म्हणजे चकती मराठी भाषेमध्ये. तर ही चकती जी आहे ती क्विक सडन ऑफ ॲक्शनमध्ये झटका बसला पटकन एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट जर झाल्या, पुढं वाकलो, उजवीकडे वळलो किंवा डावीकडे वळलो आहे, तर अशा वेळेस ती चकती ही बाहेर येते. आणि ती बाहेर यायचं कारण जे आहे ते बऱ्याच वेळा माणसं काहीतरी पुल करतात, पुश करतात, एखादी वस्तू उचलतात, कधी नाही केलेली गोष्ट करायला जातात आणि ती करत असताना एक चुकीचा झटका काहीतरी बसतो. आणि हे सगळं जे आहे बऱ्याच वेळा ते अचानक होतं, म्हणजे माणूस ठरवून तर करत नाही ती घटना. म्हणून आपण थोडं कॉन्शियस पाहिजे प्रत्येक गोष्ट करताना. जी गोष्ट आपण नेहमीची करतो त्या पद्धतीने करा, पण तीच करत असताना एखादा मोबाईल आपला मागे राहिला आहे, गाडीमध्ये बसलेलो आहोत 4 व्हीलरमध्ये, आणि तो मोबाईल आपण मागे घ्यायला जातो आणि पटकन झटका बसतो. एखादी कुंडी दसरा दिवाळी आपण घर आवरायला काढतो आणि त्या आवरत असताना बऱ्याच वेळा एखादी कुंडी उचलून आपण दुसरीकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ती ठेवत असताना कोणतरी मागे हाक मारली आहे आणि मागे बघण्याचा प्रयत्नात आपली गादी ही पटकन बाहेर येते. म्हणजे एक लक्षात घ्या, ज्या रोजच्या हालचाली आहे त्यामध्ये आपल्याला त्रास होत नाही आहे, पण एखादी हालचाल आपण वेगळी काहीतरी करायला जातो आहे आणि ती करत असताना झटका बसेल अशी काही गोष्ट करायची नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की उजवीकडे वळलो आहे, खाली एखादी वस्तू पडलेली आहे आणि ती उचलत असताना आपण पटकन डावीकडे बघतो किंवा पटकन जोरात उचलली आहे, तर तिथे झटका बसायचा चान्स जास्त आहे. शक्यतो कोणतीही वस्तू उचलायची असेल तर तिच्या तोंडासमोर जावं, एक पाय पुढे एक पाय मागे, आणि छातीतनं वाकून ती वस्तू आपल्याला उचलायची आहे. बऱ्याच गृहिणी, बऱ्याच आपल्या भगिनी किचन ट्रॉलीज ज्या आहेत त्या एका साईडने उघडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांना तो मणक्यादुखीचा त्रास चालू होतो. काही लोक आपले बॉम्बेमधले जे प्रवासी आहेत बऱ्याच वेळा ते रेल्वेमध्ये एक हात वरती घेऊन आणि एखादा जर्क जोरात बसला, ब्रेक दाबला तर ट्विस्ट होतात, मग तिथे कंबरदुखीचा त्रास चालू होतो. एखादा सिलेंडर कोणीतरी उचलतंय आणि तो चुकीचा उचलताना पटकन ठेवला गेला किंवा पुढे कोणीतरी हाक मारली आहे, मग अशा वेळेस झटके बसल्यामुळे कंबरदुखीचा त्रास होतो. त्यासाठी पोश्चर जे आहे एका जागेवरती खूप वेळ बसू नये. साधारण 1-1.5 तासांनी उठायचं आहे. मोबाईलचा वापर तुम्ही करताय, टी व्हीचा वापर करताय, लॅपटॉपचा वापर करताय, तर 1 तास त्याचा वापर करा. 1 तासानंतर उठा, 2-3 मिनटं चाला आणि परत तिथे तुम्ही ते काम करा. म्हणजे डिजनरेटिव्ह चेंजेस होणार नाहीत, झिजणं थांबेल. त्याचबरोबर तुम्ही गाडीचा प्रवास करताय, रेल्वेतला प्रवास करताय, विमानातला प्रवास करताय, तर दर 45 मिनिटांनी किंवा 1 तासांनी तुम्हाला उठायचं आहे, 2 मिनटं चालायचं आहे आणि परत गाडीत बसायचं आहे. अच्छा. जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात आणि षडरसात्मक म्हणजे 6 रस, गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू, ह्या 6 रसांचं सेवन आपल्या पोटामध्ये गेलं तर ॲटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे चांगलं तयार होणार आहे. आणि मग त्यानंतर कुठल्याही प्रकारचे आजार हे आपल्याला होणार नाहीत, कारण आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारची धातू चांगल्या प्रकारे निर्माण झाले, तर मग आपलं बल चांगलं होईल. त्याचबरोबर त्याच्यामुळे आपलं मन चांगलं होईल आणि आपलं मन सात्विक असेल, आपलं मन चांगलं असेल तर आपल्याला दिवसभराची कामं ही आपली इझिली होतात, मग तिथे कुठेही अडचणी येत नाहीत. बरोबर बरोबर. म्हणजे थोडक्यातनं आपण शिस्तबद्ध सगळ्या गोष्टी करायला हव्यात. अगदी, कारण बऱ्याचदा ना आपण असं खूप कधी न केलेलं काम असं खूप आवेगात जाऊन करायला जातो. हो, आणि हे महिलांना फार सवय असते की आज मी घर आवरायलाच काढते आणि मग त्यावेळेला त्या जोशामध्ये बऱ्याच, कारण माझ्याकडून पण असं झालं होतं एकदा, म्हणून मी सांगते. स्वयंपाकघरामध्ये जेव्हा स्त्रिया उभं राहून काम करतात त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे, आणि जे वर्क फ्रॉम होम काम असतं त्यांचं, त्यांनाही खूप खूप तास बसायचं असतं. तुम्ही म्हणालात की थोडंसं फिरून यायचं, बरोबर, पण तरी सुद्धा जे पोश्चर खाली आहे तर ते कुठे ठेवायला पाहिजे, किंवा बऱ्याच महिला किंवा पुरुष सतत मोबाईल बघत असतात, त्यामुळे ना इथे एक थोडासा असा हम्प येतो, तर त्यासाठी काय करायचं? पहिला प्रश्न आहे स्वयंपाकघर. तर स्वयंपाकघरातलं उभं राहणं जे आहे, बऱ्याच वेळा किचनचा ओटा जो आहे तो तुमच्या हाईटनुसार आहे का नाही ते बघितलं पाहिजे. साधारण एक 17 ते 18 इंचाची हाईट बऱ्याच स्त्रियांची ओट्याची असते, पण काही घरांमध्ये ओटे हे बसून असतात, काही घरांमध्ये ओटे हे फार तिरके किंवा शॉर्टमध्ये बसवलेले असतात, कारण
विचित्र प्रकारे त्यांना मग वाकून फार काम करावं लागतं आणि तिथे मग कंबर अवघडण्याचा प्रकार होतो. तर तुम्ही जो ओटा वापरताय किंवा तुम्ही जो गॅस वापरताय तो वापरत असताना तुमच्या मणक्यामध्ये कुठेही ताण नसेल तर तुमचं स्वयंपाकघर हे सुंदर आहे. जर तुम्हाला ते काम करत असताना अडचण वाटतेय, चुकीचं वाकावं लागतंय, चुकीचं सिंक वापरताय, तुम्ही चुकीच्या पद्धतीने भाज्या धुताय, भाज्या कट करण्यासाठी तुम्हाला फार खाली वाकावं लागतंय, तर मग तिथे तुमचा कंबरदुखीचा त्रास होणार आहे. त्याचबरोबर दिवसभर तुम्ही किचनमध्ये जेव्हा काम करत असताना एक विशिष्ट एक अर्धा तासानंतर तुम्हाला कंपल्सरी एक 5 मिनटं बसायचं आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, 4-5 वेळा करा किंवा एखादं गाणं ऐका, परत कामाला लागा. कंटिन्युअस 2 तास 4 तास 6 तास हे काम नाही करायचं आहे. त्याचबरोबर बसून जे लोक आज किचन ओट्यावरती काही महिला आपल्या घरी बसून काम करतात ते पण उत्तम आहे. जर तुमची हालचाल सगळ्या प्रकारची असेल, नुसतं उभं राहून नको आहे, तर नेहमी तुम्ही खाली बसूनही थोडं काम केलं पाहिजे जेणेकरून तुमच्या सांध्यांमध्ये मोबिलिटी वाढेल. पूर्वीच्या वेळेस बघा तुम्ही घरी धान्य हे घरी जात्यावरती केलं जायचं, त्यावेळेस माणूस खाली बसायचा, उठायचा, परत ते वरती. आणि आजकाल काय झाले, सगळे किचन्स हे वरती आलेत, खाली बसण्याचे प्रकार कमी झाले, त्यामुळे महिलांमध्ये गुडघेदुखीचे ऑपरेशन हे वाढत चालले आहेत. आज कमोड पण बघा तुम्ही वापरलं जातं, इंडियन टॉयलेट वापरले जात नाही, त्याच्यामुळेही बऱ्याच वेळा मांडीचे मसल हे तुमचे कडक व्हायला लागतात. गुडघ्याच्या तिथे आजूबाजूचे मसल्स हे कडक होऊन गुडघे सुजायला लागतात, तिथली रिजिडिटी कमी होते, वंगण कमी होतं आणि त्याच्यामुळे बरेच त्रास हे भविष्यामध्ये बघावे लागतात. तसंच जे लोक डेस्क वापरतात की ज्यांचा डेस्क हा शक्यतो आज वर्क फ्रॉम होममुळे काय होतं, जे घरात साहित्य आहे ते वापरून आपण त्या डेस्कवरती बसतो. बऱ्याच वेळा डेस्कवरती बसताना डेस्क हा नेहमी समोर असावा, उजवीकडे किंवा डावीकडे नको आहे. काही लोक पोटावरती लॅपटॉप घेऊन बऱ्याच वेळा सोप्यावरती बसून काम करतात आणि त्यानंतर बऱ्याच वेळा मग कंबर दुखायला लागते, मान दुखायला लागते. बऱ्याच वेळा काही लोक खुर्ची फार खाली असते आणि त्यामुळे मानेचा भाग पुढे येतो आणि मानेमध्ये हंप यायला चालू होतो बिकॉज ऑफ सतत एकसारखं एकटक खूप वेळ त्या कॉम्प्युटरकडे किंवा टी व्हीकडे बघितल्यामुळे. मग दर 1 तासाने कंपल्सरी उठायचं आहे आणि ज्या लोकांना मान दुखते, अवघडते, अशा लोकांनी किंवा ज्यांचं सतत एकटक बघण्याचं काम आहे त्यांनी कंपल्सरी अर्धा तासाने 1 तासाने उठायचं आहे. 2 मिनटं वॉक करा, मान उजवीकडे डावीकडे करा, खाली वरती करा आणि त्याचबरोबर नाकामध्ये 2 थेंब पाणी सोडलं तर तो अवघडलेलापणा जो आहे, जडपणा आहे मानेमध्ये येणारा, तो कमी होतो. घरातलं आपलं नॉर्मल पाणी तुम्हाला ड्रॉपरने किंवा कापसाने 2-2 थेंब सोडलं तर ही सूज कमी व्हायला लागते. बरं, हे भावप्रकाशमध्ये पहिलं औषध आलं आहे जे की नाकामध्ये पाणी सोडणं, नस्य. नस्य चिकित्सा. नस्य तर कशाचं नस्य करायचं तर पाण्याचं नस्य सांगितलं आहे. ज्यांची मान अवघडते त्यांनी पाण्याचं नस्य करा, मान अवघडलेली लगेच कमी होते. त्याचबरोबर ज्यांचे खांदे अवघडतात त्यांनी पण पाण्याचं नस्य करायचं आहे. त्याचबरोबर दुसरा लेप सांगितला आहे भावप्रकाशमध्ये की ज्यामध्ये मध, सैंधव हे मिक्स करून त्या हंपवरती तुम्ही जर लावलं तर ती सूज कमी यायला लागते. मध हा लेखन काम करतो. बघा तुम्ही ऐकलंय सकाळी उठल्या लोक मध पितात का, तर जाडी कमी करायची, स्थूलपणा कमी करायचा. तोच मध तुम्ही जर मधामध्ये सैंधव मीठ हे मिक्स करून जर लावला मानेच्या तिथे तर तो हम सगळा कमी व्हायला लागतो. बर, क्या बात आहे. पाठी संदर्भातल्या ज्या काही समस्या हळूहळू सुरू होतात, म्हणजे पाठ दुखतीये बाबा, खूप वेळ मांडी घालून बसू शकत नाहीये किंवा मुंग्या येत आहेत सतत, तर ह्या पाठदुखीमुळे कुठले विकार उद्भवतात? पाठदुखी ही सामान्यतः जर बघायला गेली तर ती वाटते फार सोपी आहे. काही लोकांची ती लवकर बरी पण होते, पण काही लोकांची ती पाठदुखी सिव्हिअर वाढत वाढत जाऊन पायाचा पॅरालिसिस पर्यंत जाते. तर मग एक लक्षात घ्या, पाठदुखी ही 5 प्रकारे आम्ही त्याला म्हणतो, ज्याला आम्ही सायटिका किंवा स्लीप डिस्क म्हणतो आमच्या भाषेमध्ये. तर पाठदुखी जेव्हा होते त्यावेळेस बऱ्याच वेळा ती कोणत्या प्रकारची आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. पॅथॉलॉजिकल आहे, मेकॅनिकल आहे का डिस्क क्लिप झाल्यामुळे आहे. तर आता पॅथॉलॉजिकलमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, काही लोकांचे ॲरे फॅक्टर पॉझिटिव्ह असतात, संधिवात ज्याला म्हणू, पाठीचा संधिवात. काही लोकांमध्ये युरिक ॲसिड वाढलेलं असतं, जे रक्त आणि पित्त वाढून तिथे युरिक ॲसिड हे प्रचंड प्रमाणात वाढतं आणि पाठीचे मणके जे आहेत ते दुखायला लागतात, आगाग व्हायला लागते. तिथे बऱ्याच लोकांना भोसकल्याप्रमाणे वेदना होतात तिथे. आणि आमवातामध्ये म्हणजे जिथे ॲरे फॅक्टर वाढला आहे, आमवातामध्ये कंबर सुजायला लागते.
सतत कंबर सुचते, मग कधी गुडघा सुचतो, कधी उजवा गुडघा, कधी डावा गुडघा, कधी मानेचा भाग सुचतो, कधी परत कंबर, असं संचारी वेदना असतात. म्हणजे नेहमीच पाठ सुजेल असं नाही, तर कधी पाठ, कधी कंबर, कधी गुडघे, हे संचारी वेदना, त्याला आमवात म्हणतात. आणि तिसरा प्रकार जो आपण डिस्कस करत होतो आत्ता ते म्हणजे स्लीप डिस्क. तर स्लीप डिस्कमध्ये काय होतं की पहिल्या डिग्रीमध्ये जेव्हा गादी ही बाहेर येते, ते काय गादी म्हणजे एक्झॅक्टली कुठे असते, काय असतं आम्हाला समजून सांगा. हे बघा, आपल्या शरीरामध्ये 33 मणके आहेत. 33 मणक्यामध्ये दोन्ही मणक्यांच्या मध्ये एक गादी असते ज्याला पाण्यासारखं लिक्विड असतं आणि त्याच्यामध्ये हे जे पिवळ्या रंगाचं दिसतंय दॅट इज द न्यूक्लियस पल्पस. न्यूक्लियस पल्पस म्हणजे चकती, जे आपलं कुशन म्हणून काम करतं, जे आपण हालचाली करतोय, मुवमेंट करतोय, मोबिलिटीचं काम हे न्यूक्लियस पल्पस करतं. आणि हा न्यूक्लियस पल्पस एखादा फटका जोरात लागला किंवा झटका बसला तर ते न्यूक्लियस पल्पस हे बाहेर येतं. उजवीकडनं बाहेर आलं तर उजव्या साईडचे मसल्स तुमचे लॉक होतात, डाव्या साईडनी बाहेर आलं तर डाव्या साईडचे मसल्स लॉक होतात. आणि हे बाहेर आलेलं लिक्विड जे आहे ते पहिल्या डिग्रीमध्ये जेव्हा बाहेर येतं, पहिल्या डिग्रीमध्ये बाहेर आल्यानंतर बऱ्याच वेळा पेशंटला कंबर अवघडून जाते, लॉक होते, काही हालचाल करता येत नाही. 3 दिवस पेशंट पूर्ण लॉक होतो. आणि 3 दिवस त्यांनी आराम केला, मसल रिलॅक्संट घेतल्या, तर ॲटोमॅटिक त्याची कंबर परत नॉर्मल होते. न्यूक्लियस ॲन्युलस फायबरच्याच मध्ये जर ती गादी बाहेर आली आहे तर ॲटोमॅटिक पेशंट बरा होतो. 3 दिवस फक्त त्याला पूर्ण जखडल्यासारखं वाटतं, पूर्ण लॉक झाल्यासारखं वाटतं. 3 दिवस त्यांनी फक्त झोपून राहायचं, काही करायचं नाही. अशा कंडिशनमध्ये, ॲक्यूट कंडिशन, झटका बसला, कंबर लॉक झाली आहे, मला उठता येत नाही, रोबोटिक सारखं पेशंट या पद्धतीने उठतो. उठायलाही त्रास, बाथरूमला जायला त्रास होतो, हालचाली करता येत नाही. दॅट इज द ग्रेड 1. 3 दिवस आराम केला, 3 दिवस तुम्ही विश्रांती घेतली, ती ॲटोमॅटिक ती गादी परत आत जाते. बरं, क्युरिओसिटी म्हणून विचारू का? बोला ना. सैफ अली खानचं मध्ये जे काही झाली होती इंजुरी, आणि डॉक्टर सांगत होते की ते पाणी बाहेर लीक झालं होतं, बरोबर, पण जर का ते थोडंसं इंचभर पण तिकडे गेलं असतं तर ते धोका, काय आहे ते एक्झॅक्टली समजून सांगा. हे बघा, 2 मणक्याच्या मध्ये ही पाण्याची गादी आहे, ॲन्युलस फायबर. हे जे लाल रंगाचं लिक्विड आहे दॅट इज द न्यूक्लियस पल्पस, ते बाहेर येऊन सैफ अली खानचं हे बाहेर आलं, पण हेच जर हिला चिकटलं असतं नवला पिवळ्या रंगाच्या तर पायाचा पॅरालिसिस पर्यंत ते जातं. मग बऱ्याच वेळा काय होतं की हे जर नव तुटली तर पूर्ण पाय हा लुळा पडून जातो. मग पायात चप्पल बसत नाही. काही लोकांना त्याच्यामुळे लघवीचा कंट्रोल जातो, काही लोकांना टॉयलेटचा कंट्रोल जातो. मग हे प्रत्येक पेशंटमध्ये व्हेरी होतात कुठल्या प्रकारची गादी ही बाहेर आली. म्हणजे यामध्ये L1, L2, L3, L4, L5. तर ही जी गादी आहे ती दुसऱ्या टप्प्यात जर बाहेर आली तर पेशंटला सकाळी उठल्यानंतर रोज कंबर अवघडते. मग ती अर्ध्या तासापासून 1 तासापर्यंत अवघडते. त्यानंतर दिवसभर पेशंटला वाटतं अरे मला काहीच त्रास झालेला नाही, आणि पेशंट तिथे गाफील राहतो की सकाळीच होतं मला, हे दुपारनंतर काही होत नाहीये. मग सगळ्या पेशंटला, सगळ्या लोकांना किंवा जे पॉडकास्ट ऐकतात एक लक्षात घ्या, ही डोक्याची पहिली घंटा आहे की कंबर रोज सकाळी अवघडते. 3ऱ्या स्टेजमध्ये पेशंटला मुंग्या यायला चालू होतात, कारण ती गादी बाहेर आलेली असते, 9ला चिकटते. मग गादी जेव्हा बाहेर येते 9ला चिकटते त्यावेळेस पेशंटला मुंग्या चालू होतात. मग कधी काही पेशंटला मुंग्या ह्या फक्त कमरेत असतात, काही पेशंटला मुंग्या ह्या थाईच्या पुढच्या भागात असतात, काही पेशंटला थाईच्या मागे, काही लोकांना पिंढऱ्यांमध्ये मुंग्या असतात. त्याचबरोबर गादी ही पुढच्या टप्प्यात बाहेर आली तर तिथे तुम्हाला बधीरपणा जाणवतो, नमनेस. मग तिथे पेन नसतं, तिथे मुंग्या नसतात, तिथे फक्त असतो तो बधीरपणा. आणि बधीरपणा म्हणजे काय, संज्ञा समजतच नाही. मग पेशंटला वाटतं की बधीरतेमध्ये पेशंट कुठल्या डॉक्टरकडे जातच नाही, तो अंगावरती काढतो. आणि कालांतराने जर परत एखादा इन्सिडन्स किंवा ट्रॉमा झाला आणि गादी अजून बाहेर पडली तर पेशंटच्या पायातली चप्पल निसटते. मग समजतच नाही पेशंटला अरे चालायचं कसं, फूट ड्रॉप त्याला म्हणतात. पाय डॉर्सिफ्लेक्स होत नाही, म्हणजे पायाची बोटं वरती येत नाहीत. त्याच्या पुढे जर पेशंटनी अंगावरती काढलं आणि गादी अजून बाहेर आली तर बऱ्याच वेळा काही पेशंटचा लघवीचा कंट्रोल जातो, मोशनचा कंट्रोल जातो, आणि त्याच्या पुढे पूर्ण पायाचा पॅरालिसिस होतो, ग्रेड 6. तर एक लक्षात घ्या, जसा पेशंट बरा होणार आहे
तसं सिम्पटम्स हे उलट्या पद्धतीने परत दिसायला लागतात. अच्छा, हे पण खूप महत्वाचं आहे, कारण लोकांना कसा होतोय हे कळलं पाहिजे. कारण काय होतं, पेशंटला जसे ट्रीटमेंट चालू करतो आम्ही मॅन्युअल थेरपीमध्ये पेशंट जर बधीर असेल, पेशंटचा पाय बधीर असेल आणि पेशंटच्या 1 ते 2 महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर पेशंटला मुंग्या चालू होतात. आणि जेव्हा पेशंटचे रिलेटिव्ह येतात, आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा बधीरपणा होता, आता मुंग्या चालू झाल्यात, म्हणजे हे वाढलं का? तर वाढलेलं नाहीये. इट इज अ गुड साईन, पेशंट बरा व्हायला लागला. ओके. मग कालांतराने 1.5-2 महिन्यात पेशंटला दुखायला चालू होतं, कारण त्याला समजायला लागतं की अरे पेन स्टार्ट. मग पेशंटची कंबर अवघडायला लागते पुढच्या 2 महिन्यात. त्याच्या पुढच्या 2 महिन्यात पेशंटची कंबर दुखायला लागते आणि गादी ही पूर्ण आत जाते. हे झालं तुमचं स्लीप डिस्क किंवा सायटिका. हे सायटिकाचं 6 स्टेजेस आहेत. त्याचबरोबर काही लोकांमध्ये पिरियडमुळे पाठदुखी असते. पिरियडमुळे म्हणजे पिरियडच्या काळात फक्त होते पाठदुखी, परत नॉर्मल असते. काही लोकांमध्ये कॉन्स्टिपेशन होतं, बाहेरचं अन्न सेवन केलेलं आहे, जड अन्न सेवन केलं आहे, खूप अन्न खाल्लेलं आहे आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन झालं आणि मग ती पाठदुखी. त्याचबरोबर काही लोकांमध्ये मुळव्यातीचा त्रास असतो, पाईल्सचा त्रास असतो, संडासला कुथावं लागतं, जोर द्यावा लागतो, त्यामुळे होणारी पाठदुखी. त्याचबरोबर काही लोकांमध्ये मूतखडा असतो, मूतखड्यामुळे कंबरेकडनं पोटाकडे दुखत येतं, त्याला प्रतितुनी वेदना म्हणतात संस्कृतमध्ये. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना, काही लोकांना ती पाठदुखी सकाळी उठल्या असते. त्याचबरोबर खडा हल्ला की ती पाठ दुखायला लागते. म्हणजे पाठदुखी हे खूप मोठं व्हेरिएशन आहे. तर आपल्याला डायग्नोज करणं की नक्की पाठदुखी कशामुळे. बऱ्याच वेळा काही लोक ॲलोपॅथी ड्रग काहीतरी घेत असतात, त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट म्हणून पण पाठदुखी होते. अच्छा. बीपीच्या गोळ्या चालू आहेत, शुगरच्या गोळ्या चालू आहेत, पाय सुजायला लागतात, पाय सुजल्यामुळे मसल सुजतात आणि पाठीच्या तिथले मसल सगळे अवघडले जातात. काही लोकांचे ऑपरेशन्स होतात, त्यानंतर पाठदुखी चालू होते, कारण मसल एक्स्ट्रा शिवले गेले चुकून. तर बऱ्याच वेळा ते डायग्नोज पण होत नाही की अरे ह्याच्यामुळे ही पाठदुखी आहे. कारण माझ्याकडे अशी 3-4 केस स्टडीज मला पण सापडल्या की हर्नियाचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर पाठदुखी चालू झाली. त्याचबरोबर अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं, त्यानंतर पाठदुखी चालू झाली, किंवा सिझेरियन झाल्यानंतर सुद्धा पाठदुखी होते. पण हे अशी जर पाठदुखी सतत होत असेल तर त्यावर कधी आपण उपचारांसाठी गेलं पाहिजे? कारण जनरली आपल्याला थोडंसं दुखतंय म्हटल्यानंतर आपण ते अंगावर काढतो, पेन किलर्स घेत राहतो. तर कधी आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे? 4 वीक्सपेक्षा जास्त पाठ सतत दुखते तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. 4 वीक्सच्या आधी तुम्ही घरच्या घरी सुरुवातीला कंबर शेका, त्यांनी तुमची पाठ थांबली, इट्स गुड. तुम्ही एखादा लेप लावा, बजरंग लेप मेडिकलमध्ये आजकाल मिळतात, त्या बजरंग लेपांनी लचक निघून जाते. त्याचबरोबर एखादं तुम्ही मूव लावताय, बाम लावताय, त्याच्यामुळे तुमची पाठदुखी बरी होतीये. 4 आठवड्यानंतर पण पाठ दुखत असेल तर तुम्ही नक्कीच एक्सरे काढला पाहिजे. त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याचं डायग्नोसिस पहिलं केलं पाहिजे की नक्की तुमची पाठदुखी कशामुळे आहे. ओके. कारण काय होतं की आज ॲलोपॅथी डॉक्टरांकडे जातात, काही लोक फिजिओथेरपीकडे जातात, काही लोक आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जातात, काही लोक जनरल फिजिशियनकडे जातात, काही लोक मेडिकलवाल्यांकडे जाऊन ही औषधं खातात. आणि कधी कधी स्टिरॉइड ड्रग इतके दिले जातात मनाने, काही लोक आज स्टिरॉइड ड्रग ही स्वतः सेवन करत की अरे फार दुखते, मला कामाला जायचं आहे. मग ती सवय लागते बॉडीला स्टिरॉइड ड्रग खायची. आणि कालांतराने मी बघितलंय किडनी फेल्युअर होतात, डायलिसिसला जावं लागतं आणि पुढे जाऊन विचित्र प्रकारे घरी चालू होतं. मग म्हणजे विदाऊट प्रिस्क्राईब कुठलंही मेडिसिन तुम्ही घेऊ नका, डॉक्टरांना दाखवा आणि त्यानंतर डायग्नोसिस करून घ्या की तुमची पाठदुखी कशामुळे आहे. करेक्ट. अशा प्रकारचा कुठलाही पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर आयुर्वेदानुसार तुमच्याकडे काय उपचार आहेत, किंवा तुम्ही जे आता परदेशातलं तुमची जी पद्धती आहे किंवा प्राचीन भारतीय पद्धतीनं तुम्ही एकत्रितपणे 20,000हून अधिक पेशंट्सना तुम्ही बरं केलेलं आहे, यशस्वीरित्या बरं केलं आहे, तर तुम्ही कुठली पद्धती सजेस्ट करता? एक लक्षात घ्या, पहिलं माझी खासियत जी आहे ती म्हणजे डायग्नोसिस सगळ्यात पहिलं. कारण जोपर्यंत आपल्याला निदान होणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढची कुठलीही चिकित्सा पद्धती ही आखता येत नाही. कारण बऱ्याच वेळा काय होतं की पेशंटकडनं येणारे साईन्स आणि पेशंटकडनं येणारे सिम्पटम्स म्हणजे पेशंटची लक्षणं, बऱ्याच वेळा पेशंट लक्षणं जी सांगतो ती कधी कधी मिक्स स्वरूपाची असतात. कधी कधी काही आजारांची लक्षणं आणि त्याचा उपद्रव, म्हणजे एखाद्या आजाराचा उपद्रव म्हणून पण पाठदुखी असू शकते.
मग ते डायग्नोसिस करणं हे ते खूप गरजेचं आहे. माझ्याकडे कोणताही रुग्ण आला तर माझी पहिली पद्धत जी आहे ती म्हणजे निदान. तर मी निदानामध्ये पहिलं पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि चेक करतो की हा प्रॉब्लेम जो आहे तो मेकॅनिकल आहे, पॅथॉलॉजिकल आहे, न्यूरोलॉजिकल आहे का व्हिसरल ऑर्गन इम्बॅलन्स झाल्यामुळे आहे का मस्क्युलोस्केलेटल आहे. मस्क्युलोस्केलेटल म्हणजे मणके पुढे मागे हल्ल्यामुळे आहे. प्रायमरी फॉल्ट आत्ता त्याचा काय आहे कोणत्याही पेशंटचा. त्याचबरोबर आम्ही हे दुसरं नर्वोस्कोप नावाचं मशीन आणलेलं आहे. हे क्रायोप्रॅक्टर लोक वापरतात, जे मानेपासून पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत लावलं जातं आणि 9चं आम्ही टेम्परेचर घेतो की नक्की 9चं टेम्परेचर आत्ता किती आहे. 10 डिग्री आहे, 15 डिग्री आहे, 20 डिग्री आहे, उजव्या बाजूला आहे का डाव्या बाजूला आहे. 33च्या 33 मणक्यांचे मज्जातंतू उजव्या साईडचे आणि डाव्या साईडचे ते चेक केले जातात. त्याचबरोबर पेशंटचा एक्सरे चेक केला जातो आणि पेशंटची नाडी चिकित्सा केली जाते. मग नाडी चिकित्सेमध्ये वात किती वाढलेला आहे, पित्त किती वाढलं आहे, कफ किती वाढला आहे, प्राणाचे प्रकार, प्राण, उदान, समान, अपान, व्यान, हे वायू आत्ता शरीरात कोणत्या अवस्थेत किती प्रमाणात वाढलेत का कमी झाल्यात हे आम्ही चेक करतो. आणि पेशंटला उभं राहून चेक केलं जातं नक्की पेशंटचं पेन कसं आहे, कुठून कुठंपर्यंत पेन आहे. कारण पेन जे आहे ते टोटल 13 ते 14 प्रकारचे वेगवेगळे पेन्स आहेत. मग त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल पेन आहे, अनफोल्ड पेन आहे, रिफोल्ड पेन आहे, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्शनमध्ये पेन आहे का, त्याचबरोबर पंप लाईन पेन असतं, कुणाला सिलेंड्रिकल पेन असतं. तर ते आम्ही सगळं चेक करतो. पेशंट कसा चालतोय, कसा बसतोय, पेशंटच्या कुठल्या मुवमेंटला रिस्ट्रिक्शन आहे, पेशंटची मोबिलिटी कशी आहे, पेशंटचा गेट पॅटर्न कसं आहे, हे सगळं बघून एक निदान केलं जातं की आत्ता पेशंटला पॅथॉलॉजिकल किती प्रॉब्लेम आहे, मेकॅनिकल किती प्रॉब्लेम आहे. आणि त्याचबरोबर फेशिया पेशंटची ग्रॅव्हिटी चेक करतो की पेशंट कसा उभा आहे, म्हणजे कोणते मसल त्याचे ओव्हर ॲक्टिव्ह आहेत, कोणते मसल हे कमी ॲक्टिव्ह आहेत, हे सगळं चेक करून एक डायग्नोसिस केलं जातं. आणि ते डायग्नोसिससाठी कोणकोणत्या कस्टमाइज परत ट्रीटमेंट लागणार आहे हे आम्ही पेशंटला समजून सांगतो. मग त्याच्यामुळे रिझल्ट हे कस्टमाइज ट्रीटमेंट असल्यामुळे खूप फास्ट येतात. कधी कधी पेशंट येतो फार सिव्हिअर असतो पण त्याला आम्ही एखादं औषध फक्त आयुर्वेदिक सांगतो आणि ते बरं होतं. काही लोकांमध्ये मेकॅनिक प्रॉब्लेम आहे, खूपच मणका तिरका झाला आहे, मग तिथे तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे. काही लोकांमध्ये मुतखड्याचा प्रॉब्लेममुळे कंबरदुखी, मग तिथे फक्त आयुर्वेदिक औषधं आपण सांगतो त्यांना तुम्ही हे आयुर्वेदिक औषधं घ्या, तुमची कंबरदुखी कमी होईल. पण एखादा स्लिप डिस्क आहे, सायटिकासारखा त्रास आहे, त्याच्यामध्ये माझं सुपर स्पेशलायझेशन आहे डिस्क हर्निएशन. डिस्क हर्निएशन म्हणजे काय, तर गादी बाहेर येऊन नसा दबणे, ग्रेड 3 ग्रेड 4, ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय असे कमीत कमी आम्ही 8 ते 9 हजार लोकांचे ऑपरेशन पूर्णपणे वाचवले आहेत की जे कमीत कमी 8-10 लोकांनी हायली रिकमेंडेड होतं. आणि त्यात माझं सुपर स्पेशलायझेशन आहे. आणि तशा प्रकारचे ज्यांचे मणके वाकडे झालेत, मणके तिरके झालेले आहेत, पुढे गेलेत, मागं गेलेत, पेल्विसचा भाग पुढे मागे गेला आहे, ती लोकं आपल्या ट्रीटमेंटनी खूप चांगल्या प्रकारे बरे होतात. आम्ही महिन्यातनं एकच दिवस पेशंटला बोलवतो, 4 तासाची ट्रीटमेंट चालते एका पेशंटची. त्याच्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन नावाची पहिली ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही फेशिया रिअलाइन करतो. फेशिया म्हणजे बोनच्या वरती, बोनच्या आणि मसलच्या मधलं कवरिंग जे आहे त्याला म्हणतात फेशिया. आज आपण जे उभे आहोत ते फेशियामुळे आहोत. नुसते बोन ठेवले तर माणूस उभा नाही राहणार, नुसते मसल ठेवले तर उभा नाही राहणार. आज आपण उभे आहोत ते फेशियामुळे आहोत. फेशिया म्हणजे बोन आणि मसलच्या मधलं कवरिंग, मसल आणि स्किनच्या मधलं कवरिंग, ज्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी आहे. तुम्ही सगळ्या हालचाली या फेशियामुळे करताय आणि तो फेशिया आज आपल्याला ग्राउंडिंग देतो, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध आपण उभे राहतोय. बऱ्याच वेळा आपण जे उभं राहतोय, बसतोय, हे फेशियामुळे उभं राहतोय. आज आपण ज्या हालचाली करतोय, एखाद्याचा खांदा बघा तुम्ही वर खाली असेल, पेल्विसचा भाग पुढे गेलेला असेल, कमरेचा भाग पुढे, तर त्याला व्यवस्थित चालता येत नाही. आज आपण बघतो 50-60तली लोक असतात, खूप दिवस बसून काम केलं, मग त्यांची कंबर तिरकी व्हायला लागते काही कालांतराने. मग तो तिरकेपणा जो आहे तो सरळ करण्याचं म्हणजे ग्रॅव्हिटी रिअलाइन करण्याचं, सगळे बॉक्सेस रिअलाइन करण्याचं काम फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट करते. आणि ही ट्रीटमेंटचा शोध डॉक्टर इडा रॉफ US मध्ये त्यांनी हा शोध लावला. त्यांनी त्याच्यावरती PhD केली आणि सगळे मसल बोन हे रिअलाइन केले जातात ड्यू टू फेशियल मॅनिप्युलेशन. ही खूप मस्त ट्रीटमेंट आहे. म्हणजे यात 10 लेवल्स आहेत. पहिल्या लेवलमध्ये ब्रेथचे मसल बॅलन्स केले जातात, श्वास
म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे एक श्रीश्रींचे डायरेक्टर आले होते ट्रीटमेंटसाठी, महेश गिरीजी महाराज साहेब, दत्त संस्थानाचे आत्ता मठाधिपती आहेत, महंत आहेत. ते म्हटले की मी 100 सुदर्शन क्रिया केल्यानंतर जो श्वास माझा मोकळा होतो तो तुझ्या एका ट्रीटमेंटने झाला आहे. मग दुसरी सेशनमध्ये आम्ही फूड बॅलन्स करतो, फूडचे सगळे मसल बॅलन्स. थर्डमध्ये आम्ही लॅटरल बॉडी बॅलन्स करतो. फोर्थमध्ये कोरचे मसल बॅलन्स करतो. लेवल 5मध्ये आम्ही अँटेरियर पार्ट ऑफ द बॉडी, लेवल 6मध्ये पोस्टेरियर पार्ट ऑफ द बॉडी, लेवल 7मध्ये हेड आणि नेक बॅलन्स केला जातो. लेवल 8मध्ये दोन्ही पायांचं बॅलन्सिंग विथ पेल्विस विथ नेक, आणि 9th सेशनमध्ये दोन्ही हाताचं बॅलन्सिंग विथ द पेल्विस, विथ द हेड अँड विथ द फूट. ग्रेट. मग त्याच्यामध्ये नाकामध्ये नेझल वर्क केलं जातं, ओरल वर्क केलं जातं. तुमचे तोंडामध्ये हात घालून जर काम केलं गेलं, तिथले मसल रिलीज केले, मानेचा सूज, मानेची मुवमेंट वाटते, मोबिलिटी वाटते. फेशियल मॅनिप्युलेशनमध्ये 9th लेवल जी आहे त्याच्यामध्ये आम्ही हाताचं बॅलन्सिंग करतो, दोन्ही हाताचं बॅलन्सिंग विथ हेड, विथ नेक, विथ पेल्विस. आणि लेवल 10 जी आहे त्याच्यामध्ये पूर्ण इंटिग्रेशन, पहिल्या लेवलपासून जे आपण 9व्यापर्यंत काम केलं आहे ते परत जिथे कुठे बॉडीला गरज आहे, ज्या मसलमध्ये विकनेस आहे, ज्या मसलची मुवमेंट होत नाही आहे, मोबिलिटी होत नाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ट्रीटमेंट ही वेगळी आहे. असं नाही आहे की सेम पॅटर्न परत फॉलो होत आहे. कधी कधी मागच्या पॅटर्नला घेऊन परत सेकंड काम परत नवीन केलं जातं. म्हणून ही ट्रीटमेंट साधारण 9 ते 12 महिने आपण पेशंटला देतो. आणि त्याच्यामध्ये मसल बॅलन्स, बोन बॅलन्समध्ये क्रायरोप्रॅक्टर नावाची जी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये बोन रिअलाइन केले जातात. जे बोन पुढे गेलेत, मागे गेलेत, त्यांना ओढून जागेवर बसवलं जातं. त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे इस्तम, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. इस्तम नावाचे US प्रोब आहेत आणि त्या प्रोबने मानेच्या तिथे, कमरेच्या तिथे काही गाठी निर्माण होतात. बिकॉज ऑफ आपण एखादा झटका बसला तर मसलमधलं पाणी जे आहे ते पुढे येतं आणि त्याची गाठ तयार होते. कधी कधी लिम्फ नोडच्या गाठी तयार होतात. मग त्या लिम्फ नोडच्या गाठी डिझॉल्व्ह करण्यासाठी त्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. त्याचबरोबर असे वेगवेगळ्या 13 ते 14 प्रकारच्या ट्रीटमेंट आम्ही 3 तासामध्ये देतो. आणि जे काही मणके वाकडे झालेत, तिरके झालेत, त्याला परत रिअलाइन केलं जातं. वा, म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर मी डेफिनेटली तुमच्या क्लिनिकला येणार आहे आणि तिथे आपण काही शूट जर केलं तर आपण त्याचे इकडे दाखवूच या क्लिप्स. पण यानंतर मी नक्की येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला जे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना पाठी रिलेटेड किंवा माने रिलेटेड, कंबर रिलेटेड काहीही समस्या असतील, डायग्नोज करण्यासाठी कुठे जायचं तर तुम्हाला कळलेलं आहे आता की कुठे जायला हवं. कारण खरंच हा प्रश्न असतो की मला आता हे होतं आहे, मग मी फिजिशियनकडे जाऊ का, मी आयुर्वेदिक डॉक्टर जवळ आहे त्यांच्याकडे जाऊ की मी कोणाला विचारू, हा प्रश्न पडतो. त्यामुळे डायग्नोज होणं खूप गरजेचं आहे आणि मेन काम तुमचं ते आहे. त्यामुळे तुम्हाला जर खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या नसतील तर आधी प्रॉपर डायग्नोज करण्यासाठी डॉक्टरांकडे यायला हवं. हडपसरला क्लिनिक आहे. येस मॅडम, हडपसरला सिटी सेंटर वैभव थिएटरच्या समोर 4थ्या मजल्यावरती क्लिनिक आहे. नक्कीच. आता शेवटची आमची गोल्डन टिप असते, तर गोल्डन टिप तुम्ही काय द्याल पाठदुखीसाठी? पाठदुखीसाठी गोल्डन टिप सगळ्यात महत्त्वाची आहे, मनामध्ये कमीत कमी कचरा साठवायचा आहे. मनामध्ये कमीत कमी चिंता, कमीत कमी विचार हे साठवायचे. तुम्ही जेवढं कमीत कमी मनात साठवताल तेवढं ऑक्सिजनचा फ्लो डोक्यापासून पायापर्यंत चांगला होतो. दुसरी गोल्डन टिप्स जी आहे ती म्हणजे कमीत कमी रोज 3 सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत. आणि उद्यापासून सगळ्यांनी टार्गेट घ्या की मी 3 सूर्यनमस्कार रोज करेल आणि 20 सेकंद एका पोझिशनमध्ये होल्ड करेल. 20 सेकंद कमीत कमी एका पोझिशनमध्ये होल्ड करेल. करेक्ट. आणि तिसरी शेवटची टिप की तुम्ही कंपल्सरी कॉन्शियस राहावा. प्रत्येक गोष्ट मी करताना माझं वय काय, माझं मन कशात गुंतलं आहे आणि मी जे काय करतोय, उठतोय, बसतोय, झोपतोय, चालतोय, हे करताना माझ्या वयानुसार मी करतोय का. बरेच लोक काय करतात की हालचाली अति साहसमुळे बऱ्याच वेगवेगळ्या जिमिंगला जातोय. पहिल्या दिवशी 100 किलो नका जाऊ, पहिल्या दिवशी 10 किलोनी सुरुवात करा. त्यामुळे कॉन्शियसनेस इज लास्ट टिप की प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा, विचारांनी करा तर नक्कीच त्रास कुठलाच होणार नाही आहे.
करेक्ट. आणि सूर्यनमस्कार घालायचे असतील तर आपल्या चॅनलवर सूर्यनमस्कार कसे घालायचे हे सांगितलेलं आहे. श्वास कसा घ्यायचा, सोडायचा कसा आणि होल्ड किती करायचं हे सुद्धा आहे. तेव्हा तो व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की सूर्यनमस्कार कसे घालायचे. डॉक्टर खूप छान माहिती दिली. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण मान दुखी आणि त्या संदर्भातली सगळी माहिती जाणून घेऊया. धन्यवाद. धन्यवाद.